नमस्कार. डेमोक्रेसी नाऊ मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत पुणे महानगरपालिका निवडणूक यंत्रणेतील प्रभाग क्रमांक 1 मधील कळस जानोरी लोहगाव या प्रभागातील शिंदे सेनेच्या अधिकृत महिला उमेदवार मीनाक्षीताई सतीश मस्के. आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. आज त्यांना त्यांच्या पतीची जवळजवळ 20 वर्षाची साधारणतः राजकीय पार्श्वभूमी तसेच सामाजिक पार्श्वभूमी असताना त्यांनी त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये नगरसेवक असताना किंवा सामाजिक काम करत असताना भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहेत. आज त्यांच्या पत्नी मीनाक्षीताई आज निवडणूक रिंगणात आहेत. त्या आपले मनोगत सांगतील. आपल्या सोबत आहेत आज त्या. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. जय महाराष्ट्र. आज तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी असताना शिवाय तुमच्या पतीची सोबत असताना त्यांनी या प्रभागामध्ये बरेचसे विकास कामं केलेले आहेत. आज तुम्ही त्यांच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून आज निवडणूक रिंगणात उभे असताना तुम्ही कोणती ध्येय आणि धोरणं घेऊन प्रचार प्रसार करत आहात? तसं बघायला गेलं तर आपल्या भागामध्ये विकासाची कामं सर्वच रखडलेली आहेत आणि महिलांचाही विकास म्हणजे स्वयंरोजगार त्यासाठी आम्ही ह्याच्यामध्ये उतरलेलो आहोत आणि पुढे विकास व्हावा. सतीश भाऊ, तुम्ही नगरसेवक असताना या प्रभागाचा तुम्ही तुमच्या काळात चेहरा मोहरा बदलण्याचं प्रामुख्याने काम केलेलं आहे. त्या संदर्भात जरा तुम्ही माहिती द्या. जय महाराष्ट्र. मी कळस जानोरी प्रभाग क्रमांक 1 मधून 2012 ते 17 साली नगरसेवक होतो आणि त्या कालखंडामध्ये जी कामं झाली आपण आजही या परिसरामध्ये जाऊन माहिती घेऊ शकता. ती शाळा नव्हती कळस गावामध्ये, त्यानंतर खेळाचं मैदान नव्हतं, त्यानंतर भाजी मार्केट नव्हतं, कचरा व्यवस्थापनाची सोय नव्हती, त्यानंतर रस्त्यांची दुरावस्था होती, डीपी रोड विकसित झालेले नव्हते, स्मशानभूमीची दुरावस्था होती. त्यानंतर विश्रांतवाडीमध्ये देखील जो माझ्या ह्याच्यामध्ये भाग होता त्या विश्रांतवाडीमध्ये देखील ट्रॅफिकची समस्या होती. टिंगरे नगर परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. हे सगळ्या गोष्टींची जाण ठेवून आम्ही सत्तेमध्ये असल्यामुळे आम्हाला बजेट चांगलं मिळत होतं. त्या बजेटच्या माध्यमातून आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने काम करून आम्ही एका बिल्डरची जी ॲम्युनिटी स्पेस होती ती ॲम्युनिटी स्पेस मिळवून तिथं शाळा बांधली. म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलला लाजवेल अशा प्रकारची शाळा इमारत बांधली. 1.25 कोटीचा आपण भाजी मार्केट बांधलं. त्यानंतर 65 लाखाचा आपण बास्केटबॉल कोर्ट बांधला. पाण्याच्या 2 मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या. विश्रांतवाडीच्या स्मशानभूमीमध्ये ते प्रदूषण जे व्हायचं अंत्यविधी दहन केल्यानंतर, तर त्यासाठी आपण वूड फायर सिस्टम म्हणजे वायू प्रदूषण मुक्त प्रणाली यंत्रणा आपण तिथे बसवली. त्यानंतर हा आळंदी रोड आपण कॉन्क्रीटचा पाहतोय, त्याचं अर्धवट काम राहिलेलं पूर्ण काम माझ्या कालखंडात झालं. विश्रांतवाडीमध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी व्हायची. आपण स्कायवॉक तिथं बांधला होता, तो आता ह्या पुलाच्या कामाने मी तो काढून टाकला मागच्या वर्षी. नाही तर मोठा स्कायवॉक की जेणेकरून लोकांना रस्ता ओलांडताना अपघात होऊ नये. त्यानंतर कळसमध्ये जो दवाखाना आहे त्या दवाखान्याचं आपण नूतनीकरण केलं. गणेश नगर बोखेलचा जो भाग आहे, जो कळसचं एकदम एक वेगळं टोक समजला, तिथं बिलकुल पायाभूत सुविधा नव्हत्या. आम्ही त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली तेव्हा तिथं ₹1,00,000 ₹2,00,000 गुंठा होता. आपण जे 2012 ते 17 या कालखंडाचे भौतिक नागरी सुविधा त्या ठिकाणी दिल्या, त्यामुळे आज तुम्ही जर माहिती घेतली तर ₹50,00,000 गुंठा जागेचा रेट झाला. म्हणजे पाणी, रस्ते, लाईट, ड्रेनेज सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलं तिथे. आता यावेळेला देखील आपल्याला चांगली संधी होती, परंतु मी ज्या पक्षाशी संलग्न होतो त्या पक्षाने शेवटच्या क्षणाला मला उमेदवारी नाकारली आणि ज्याला उमेदवारी दिली त्यांनी कायम पक्षाची गद्दारी केलेली आहे, कायम पक्षाची विरोधी भूमिका घेतलेली आहे. त्याच्या विरोधी भूमिकेमुळे आज आमदाराला पराभव स्वीकारायला लागला. त्यानंतर मागच्या 2017 साली त्या पॅनलमध्ये होत्या, त्यावेळेला पॅनलचे 3 उमेदवार पडले, त्या स्वतःच एकटे निवडून आल्या. अशा प्रकारे त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये 5 वेळा पक्ष बदलले, तरी त्या उमेदवाराला अशा व्यक्तीला उमेदवारी दिली. त्यामुळे मग कंटाळून शेवटी काय
निर्णय घ्यावा लागतात. आणि त्यावेळेला आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांची भूमिका किंवा यांचं काम मला मनापासून आवडायला लागलं होतं. त्यामुळं कुठं त्याकडे माझा कल होता आणि सुदैवाने जयवंत साहेबांची माझी भेट झाली आणि मग माझ्या मिसेसला त्यांच्या माध्यमातून ही उमेदवारी मिळाली आणि आम्ही आता एक जो पॅनल तयार केलेला आहे त्या पॅनलमध्ये आम्ही जे 4 उमेदवार चारही सुशिक्षित उमेदवार आहेत आणि एकदम सर्वसामान्य घरातून आलेले आहेत. म्हणजे आताची जी लढाई आमची आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. समोरचे उमेदवार करोडपती, आता तुम्ही त्यांचे ऍफिडेव्हिट जर पाहिले तर त्यांचं वाईट अमाऊंट त्यांनी दाखवलेली आहे ऍसेट. विचार करा की अशा समोर आम्ही सर्वसामान्य आज 4 उमेदवार लढत आहोत. म्हणजे आणि जनतेने पण आम्हाला चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलाय. आपण जर आमचे प्रचाराचे व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की जनता आम्हाला किती चांगल्या प्रकारे सपोर्ट करते आणि जनतेला कुठेतरी बदल हवा आहे आता. कारण तेच चेहरे पाहून जनता देखील कंटाळली आहे. त्यामुळे कुठेतरी नवीन विकासात्मक धोरण घेऊन चालणारे हे जे 4 उमेदवार आहेत त्या उमेदवाराला निश्चितच जनता साथ देईल असं मला विश्वास. 2012 ते 17 या कालखंडामध्ये आम्ही सत्तेमध्ये होतो. तर सत्तेमध्ये असणाऱ्या नगरसेवकाला दरवर्षी 5 कोटीचा फंड मिळायचा आणि त्यानंतर जे शहराचा जो फंड असायचा मुख्य खात्याचा ते फंड पण वेगळे असायचे. त्यामुळं जर चांगला प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्टला शहराचा फंड वापरायला जायचा मुख्य खात्याचा. त्यामुळे अशा प्रकारे या 5 वर्षामध्ये आपण नाही म्हणलं तरी 50-1 कोटीची कामं आपण केली. गेले 4-5 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीला स्थगिती होते. आता निवडणुकांचं बिगुल वाजलं असताना आता तुम्ही नवीन ध्येय धोरण काय घेऊन पुढे प्रचार यंत्रणा राबवता? आम्ही आता महिलांचं सबलीकरण, अजून विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासिका असं केंद्र उघडण्याचे, परत CCTV बसूया आणि महिलांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे सगळ्यात. त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू. आज आपल्याशी चर्चा करून आपण नवीन ध्येय धोरण जे घेऊन आला आहात पायाभूत सुविधेबरोबरच महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या हाताला रोजगार या तसेच तरुण वर्गासाठी रोजगाराची हमी अशा अनेक ध्येय धोरणं घेऊन आपण जे मैदानात उतरला आहात तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या डेमोक्रेसी नाऊ तर्फे शुभेच्छा. धन्यवाद.